कसबे सुकेने गावात बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे नवीन जागेत नूतनीकरण। नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावात बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मोठ्या उत्साहात नूतनीकरण करण्यात आले। या शुभ प्रसंगी महाराष्ट्र बँकेचे शाखा प्रबंधक CB सिंग, प्रमुख जिल्हा व्यवस्थापक MB लवाटे, कसबे सुकेनेचे शाखा प्रबंधक मुबशीर सिद्दीकी, उपशाखा प्रबंधक सचिन P कदम, संदीप निर्भवने यांच्यासह कसबे सुकेन्याचे लोकप्रिय सरपंच आनंदराव भंडारे, उपसरपंच अनुपमा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। या अगोदर असलेल्या बँक शाखेची जागा ही लहान पडत असल्यामुळे बँक खातेदारांनी नवीन जागेची मागणी केली होती। त्या दृष्टीने बँक ऑफ महाराष्ट्रने पावले उचलत प्रशस्त अशा जागेत स्थलांतर केले आहे। कसबे सुकेने मधील महाराष्ट्र बँकेचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग देखील शिस्तबद्ध, विनयशील आणि आपुलकीने वागणारा असल्याने कसबे सुकेने परिसरातील ग्राहक वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे। बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे सुकेने बचत गटाच्या महिला, कसबे सुकेने गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1.5-2 साल से मैं यहाँ कसबे सुकेने ब्रांच में हूँ। यहाँ पे मेरा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा रहा। यहाँ पे सारे लोगों को मुझे बहुत सहयोग मिला। अभी हमारी पुरानी ब्रांच पे एक प्रॉब्लम थी, हमारे यहाँ ज्येष्ठ नागरिक बहुत ज़्यादा है, उनको ऊपर चढ़ने में और ऊपर आने में बहुत प्रॉब्लम होती है। इस वजह से हमने डिसाइड किया कि थोड़ा हमारा ब्रांच चेंज करना चाहिए। तो इस वजह से हमने अपना ब्रांच यहाँ चेंज किया है और इसी तरह फ्यूचर में भी आपके सहयोग का हमें हो रहेगा। आपण बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये नंबर 1 आहोत। स्टील इतकं प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, HDFC आणि काय मोठे मोठे ICICI बँके सगळे त्यांची पण जे बिझनेस ग्रोथ आहे ते बँक ऑफ महाराष्ट्रापेक्षा कमी आहे। हे खूप छान प्रकारे पुढे जाऊन राहिलेला बँकेने आणि त्याच्यासाठी बँकेने खूप नवीन नवीन प्रकल्प आणलं आणि त्याचा प्रमाण आहे की ते आपण इतका चांगली ग्रोथ होऊन राहिलेला। सांगायचं होतं की आपण आमच्या मित्रांनी सांगितलं की इथे आपण डिजिटायझेशनमध्ये खूप प्रयत्न करतो। आपण तुम्ही तुमचे काही लहान गाव एक लहान किराणा श्रीकृष्ण सुपर किराणा मार्केट आहे, कुठेही लहान दुकान तुम्हाला दिसला तिथे पण आपण QR कोड वापरतो। फोन पे, महापे किंवा आमची बँकेची जे QR कोड आहे महापे त्यांचे नाव आहे, असंच फोन पे, गुगल पे, कोणी आता आपण गुगल पे करतो का बरं? हे ट्रान्झॅक्शन आहे। आधी काय होतं, आपण बँकेला जायचे, तिथे कॅश निघालायचे, तिनं कॅश द्यायचे किंवा त्यांना चेक द्यायचं, ते चेक परत बँकेने टाकणार आणि बँकमध्ये क्लिअरिंगमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जाणार। पण हे काय सोय झालं आता UPI मुळे ते आपला ट्रान्झॅक्शन खूप सोय झाला। इमिडिएटली पैसे पे करताय आणि इमिडिएटली डिजिटली ते ट्रान्झॅक्शन होऊन ते समोरच्या जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून पैसे बघताय की आपण प्रगती करतो। एक तर आम्हाला इकडे NPA बरोबर म्हणजे कमी करावे लागतील तर आम्ही आमच्या बँकेची प्रगती दाखवू शकतो। तसंच आज डिजिटल बँकिंग हा भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुम्ही तुमचा ईमेल ID करा। आज तुम्हाला पासबुक भरायला येण्यासाठी पण बँकेत येण्याची गरज नाही आहे। तुम्हाला पासबुकच्या एंट्री प्रत्येक तुमच्या SMS वरती येतात। तसेच तुम्हाला लास्ट 5 ट्रान्झॅक्शन, एक महिन्याचा ट्रान्झॅक्शन, 3-6 महिने तुम्ही जेव्हाही ट्रान्झॅक्शन बघाल तुम्हाला ते PDF मध्ये मिळून जातं। तुम्ही मोबाईल बँक ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरती सगळ्या माहिती तुम्हाला मिळतात। तुम्ही त्याच्यावरती RD ओपन करू शकता, तुम्ही त्याच्यावरती CDR ओपन करू शकता। तुम्हाला एखाद्या कोणाला FD अगेन्स्ट लोन पाहिजे तेही 2 सेकंदात तिकडे येऊ शकता। ह्या सगळ्या सोयी म्हणजे बँकेने आता डिजिटल बँकिंग केलेली आहे आणि ह्या सर्व सुविधा पुरवत आहे बँक सध्या। आणि बँक ह्याच्याच मागे जास्त आहे। तुम्ही जे म्हणजे स्टाफची मला वाटतं आता उलट जे 4 लोक दिसतात उलट त्याच्या पुढे कदाचित पुढे 2 लोकही होतील। कारण की आज सरकार ज्या योजना राबवत आहे त्या सरकारतर्फे आम्ही आमची बँक जी राबवते ही योजना तुमच्या ग्राहकांचा त्रास कसा कमी होईल हे आम्ही बघतोय। त्यामुळे बॅलन्ससाठीही तुम्हालाकडे येण्याची गरज नाही आहे की आज माझा बॅलन्स काय आहे। प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे स्टेटमेंटसाठी एक मिस कॉल नंबर जर तुम्ही डायल केला तर तुम्हाला स्टेटमेंट PDF सकट तुमच्या ईमेल ID वरती येऊन जातं। फक्त प्रत्येकाने एक करायचं, आपला मोबाईल नंबर योग्य तो रजिस्टर करायचा आहे आणि आपला ईमेल ID शक्यतो आपला ईमेल ID बँक जेव्हा खातं ओपन करतो त्यावेळी प्रत्येकाने देऊनच टाका। बरं त्यांना आपला जो व्हॉट्सअप वापरतो त्याच्याकडे ईमेल ID आहेच आहे आणि आज मला वाटतं कोणी आज नसेल ज्याला जो व्हॉट्सअप वापरत नसेल, प्रत्येकाकडे आज ईमेल ID आहे जो व्हॉट्सअप वापरतो। तो एकदा ईमेल ID आपल्या बँकेत रजिस्टर करा, तुम्हाला बँकेत स्टेटमेंटसाठी किंवा बॅलन्स विचारण्यासाठी बँकेत गर्दी करायची गरज नाही आहे। बाकी सुविधांसाठी आपण आहोतच। स्टार न्यूज ब्युरो, कसबे सुकेने।